गुड मॉर्निंग. आवाज येतोय का सगळ्यांना? हो. ओके. आपण आपण चॅप्टर पाहतोय अजाईल डेव्हलपमेंट. काल आपण एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग इन डिटेल्स पाहिलं होतं. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग काय आहे, त्याच्या व्हॅल्यूज काय आहे, हे सगळे पॉइंट्स पाहिले होते. आज नेक्स्ट मेथड आहे अजाईलची अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणून. ती आज आपण पाहणार आहोत. पाहता अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट काय आहे? इज इव्हॉल्व फ्रॉम कशापासून झाली आहे? रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस पासून. त्याच्यामध्ये काय होतंय पहा, ही कोणी डेव्हलप केली आहे? काल पण सांगितलं होतं, जिम हायस्मिथनी पब्लिश केलेली ही टेक्निक किंवा मेथड्स. काय म्हटलं जातं त्याला? ASD म्हटलं जातं इन शॉर्ट मध्ये, म्हणजेच अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. कधी केली आहे? 2000 मध्ये. अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रॅक्टिस प्रोव्हाइड ability to accommodate change and are adaptable in turbulent environment with product evolving with little planning and learning. ASD लाईफ सायकल मध्ये काय फेजेस आहेत पाहता, जसं आपल्या अदर याच्यामध्ये कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, कन्स्ट्रक्शन, डेव्हलपमेंट या ज्या 5 कॉमनली असतात, तर इथं ASD टेक्निक काय फॉलो करते पहा, स्पेक्युलेट, कोलॅबरेट आणि लर्न, आणि त्यानंतर प्रोडक्ट रिलीज होतो. तर मग अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही काय आहे? सायक्लिकल फॉर्मॅट आहे, इव्हॅल्युएशनरी, परत परत सायकल रिपीट होणारी प्रोसेस आहे. मग ही काय करते याच्यामध्ये, कोणत्या प्रोसेस रिपीट करते? स्पेक्युलेट, कोलॅबरेट आणि लर्न, आणि त्यानंतर आपला फायनल लर्न नंतर रिलीज होतो प्रोडक्ट. मग 3 फेजेस रिफ्लेक्ट काय करतं? डायनामिक नेचर ऑफ अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. Adaptive development explicitly replaces the determine with emergency. It goes beyond mere change in the life cycle to the deeper change in management style. Adaptive software development has dynamic means speculate, त्यानंतर collaborate, नंतर learn ही रिपीटिव्ह टास्क होतो. आता फर्स्ट आहे आपला पहा डायग्राम, इथं स्पेक्युलेट, कोलॅबरेट, लर्न, आणि इथं आपला रिलीज होतो. नंतर स्पेक्युलेट काय करतो पहा, द टर्म प्लॅन इज टू डिटर्मिनिस्टिक अँड इंडिकेट रिझनेबल हाय डिग्री ऑफ सर्टन्टी अबाउट द डिझायर रिझल्ट. Implicit and explicit goal of conference to plan restrict the manager's ability to steer the project in innovative direction. याचं काम काय? प्रोजेक्ट कोणत्या वेळी इनोव्हेटिव्ह होईल, आपला सॉफ्टवेअर इनोव्हेटिव्ह असं डिटरमाइन करायचे त्याचे गोल. काही आपल्याला फ्लो मध्ये असतानाच फाइंड आउट होतील, काही आपल्याला फोर्सफुली त्याच्यावर स्टडी करून फाइंड आउट करावं लागतील. मग अशी ॲबिलिटी ठेवायची आहे. मग अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टर्म काय करते? प्लॅन काय कसं करतो? इज रिप्लेस बाय द टर्म स्पेक्युलेट. जसं आपलं प्लॅनिंग फेज होती तशी वर्किंग आहे आपलं स्पेक्युलेटचं. काय करायचंय? सक्सेसफुली प्रोजेक्ट मध्ये कसं भेटेल, इनोव्हेटिव्ह आयडिया कशा इम्प्लिमेंट होतील, हे सगळं करणार आपण कोणत्यामध्ये? स्पेक्युलेट. जसं आपण प्लॅनिंग फेजचं वर्किंग पाहिलं होतं तसं इकडे नाव फक्त दिलं स्पेक्युलेट. मग काय केली? आदर जसे प्लॅनिंग फेज होती तशी रिप्लेस केली आहे कोणत्या नेमनी? फक्त स्पेक्युलेटनी. व्हाईल स्पेक्युलेटिंग द टर्म टीम डज नॉट abandon the planning but the acknowledge the reality of uncertainty in the complex problem. Speculate काय करते त्यावेळी पहा, encourage exploration, experimentation, iteration with short cycles are encouraged. आता काय सांगितलं इथेच त्यांनी सांगितलं होतं, जे गोल्स आहे ते इम्प्लिसिटी किंवा एक्सप्लिसिटली कन्फर्म करतोय आपण. मग काय होतंय, आपण हा एक्सपेरिमेंट घेतोय त्यावेळेस स्पेक्युलेट काय करते? इनकरेज करते एक्सप्लोर करायला. तुम्ही एखाद्याची आयडिया सांगितली तर ती इम्प्लिमेंट करायला, त्याच्यावर ट्रायल घ्यायला काय करते? इनकरेज करते. मग त्याच्या आपण काय करतोय, आता जर पहिल्यापासून शिकत आलोय, इटरेशन पाडते शॉर्ट शॉर्ट. मग इटरेशन करतोय शॉर्ट मध्ये, आणि सायकल म्हणजे ही डायग्राम पहा, सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये वर्किंग होत आहे. हे चालते कशामध्ये? स्पेक्युलेट मध्ये. म्हणजे स्पेक्युलेटचं काय? प्लॅनिंग सारखं सगळा डेटा घेणे, आपलं एम फाइंड आउट करणे, काय बनवायचंय, त्याचे रिस्क फॅक्टर फाइंड आउट करणे, न्यू थिंकिंग असेल तर ते इम्प्लिमेंट होती का नाही त्यासाठी इनकरेज करणे, वेगवेगळे एक्सपेरिमेंट घेणे, मग त्यानंतर एक्सप्लोर करणे, शॉर्ट इटरेशन बनवणे, हे सगळं वर्किंग चालतं स्पेक्युलेट फेज मध्ये.
कशाच्या ASDच्या म्हणजेच ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सेकंड येते तुमची कोलॅबरेट. कोलॅबरेटमध्ये काय होते पहा, complex application are not built, they evolve. Complex application require that large volume of information to be collected, analyzed, applied to the problem. आता एखादा प्रोजेक्ट आहे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप कॉम्प्लेक्स होत चालला आहे एखादा ऍप्लिकेशन बिल्डअप करताना, मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागते पहा, त्यावेळेस आपल्याला रिक्वायरमेंट कशाची असते, कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन रिक्वायर लार्ज व्हॉल्यूम ऑफ इन्फॉर्मेशन, खूप सारी इन्फॉर्मेशन लागते, कलेक्ट करावी लागते. सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली ती करेक्ट पाथने असेल असंच नाही, मग ती अनालाइज करावं लागते. मग त्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट करतोय, अप्लाइड करतोय आणि मग त्यातून प्रॉब्लेम फाइंड आउट करतोय. मग हे काय होतंय, ट्रबलंट एन्व्हायरमेंट हॅव हाय रेट ऑफ इन्फॉर्मेशन फ्लो. कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन रिक्वायर लार्ज व्हॉल्यूम ऑफ इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. These result is diverse acknowledgement requirement. They can only handle by the team collaboration. हे कोण हँडल करते, सगळं कोलॅबरेशन टीम हँडल करते. का, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, अनालाइज करायची, त्याच्यावर एक्सपेरिमेंट अप्लाय करायचे, त्यातले प्रॉब्लेम फाइंड आउट करायचे, रिस्क फॅक्टर अनालाइज करायचा, हे सगळं वर्किंग कोलॅबरेशन मध्ये चालते. मग कोलॅबरेशन रिक्वायर कसं, कोलॅबरेशन मध्ये जे काही मेंबर असतात, जे काय कोलॅबरेट केलेल्या टीम्स असतात, यांची रिक्वायरमेंट कशी पहा, इट रिक्वायर ॲबिलिटी टू वर्क जॉईंटली. पहिलं त्यांच्यामध्ये अशी ॲबिलिटी पाहिजे, एकत्र सगळ्यांनी वर्क करण्याची, एकत्र काम करण्याची, आणि मग त्यानंतर रिझल्ट प्रोड्यूस करण्याचा. का, आता कॉम्प्लेक्स आहे, बिग लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असणार आहे. प्लस आणखी एक प्रत्येकामध्ये थिंक पाहिजे, शेअर नॉलेज किंवा मेक डिसिजन. जे काय येते, ज्याचे काही न्यू थिंक असेल ते शेअर केलं पाहिजे नॉलेज, आणि मेक त्याच्यानुसार डिसिजन कॅरी केलं पाहिजे. हे कशामध्ये चालतंय, कोलॅबरेट. एक नावाप्रमाणेच कोलॅबरेटिव्हली वर्क चालतंय. आणि कोलॅबरेट कशासाठी वर्क होतंय, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट असेल त्यावेळेस खूप सारा डेटा कलेक्ट करतो, तो अनालाइज करतो, त्याच्यावर आपण एक्सपेरिमेंट घेतो आणि मग प्रॉब्लेम फाइंड आउट करतो. त्यावेळेस जे काही कोलॅबरेट मध्ये मेंबर्स असतील त्यांच्यामध्ये कशी ॲबिलिटी पाहिजे, जॉईंटली वर्क आणि प्रोड्यूस द रिझल्ट. जॉईंटली वर्क करण्याची कॅपॅबिलिटी पाहिजे आणि त्यानंतर रिझल्ट प्रोड्यूस होईल. त्यानंतर नॉलेज शेअर केलं पाहिजे आणि मेक डिसिजन. इन द कंटेक्स्ट ऑफ प्रोजेक्ट टीम मॅनेजमेंट, कोलॅबरेशन portrays balance between the managing with traditional management technique and maintaining collaborative environment. आता त्याच्यामध्ये कसं सांगितलं आपण, ट्रॅडिशनल टेक्निक ज्या SDL चा पाहिल्या त्या टेक्निक त्या मॅनेजमेंटचं टेक्निक प्लस ही कोलॅबरेटिव्हली जे असं दोन्ही मेंटेन झालं पाहिजे एन्व्हायरमेंट. हे चालतं वर्किंग कशामध्ये, कोलॅबरेटमध्ये. दोन पाहिल्या, स्पेक्युलेट आपलं जसं प्लॅनिंग फेज आहे त्यावेळी, कोलॅबरेट सगळा डेटा कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट साठी घेतोय, त्यासाठी जे त्याच्यावरती आपण काय करतोय, कलेक्ट, अनालाइज, एक्सपेरिमेंट आणि अप्लाइड करतोय प्रॉब्लेम, रिस्क फॅक्टर. मग जे काही लोक असतील त्यांनी कसं वर्क करायचंय, जॉईंटली वर्क करायचंय, मग रिझल्ट प्रोड्यूस करायचा आहे, तो कळताना नॉलेज शेअर करायचं आहे आणि डिसिजन मेकिंग राहायचंय. त्यानंतरची थर्ड आहे आता लर्न. लर्न म्हणजे काय करतोय, अंडरस्टँड करतोय, शिकतोय. लर्न पार्ट ऑफ लाईफ सायकल इज अ व्हायटल ऑफ सक्सेस ऑफ प्रोजेक्ट. जर आपल्याला थीमच कळली नाही प्रोजेक्ट, तर प्रोजेक्टचं सक्सेस भेटणार आहे. त्यासाठी लर्न, ज्या काय आयडिया आहेत त्या अंडरस्टँड झाल्या तर काय भेटणार आहे, प्रोजेक्ट सक्सेस. लर्न इज अ पार्ट ऑफ लाईफ सायकल इज अ व्हायटल रोल फॉर द सक्सेस ऑफ प्रोजेक्ट. The team has to enhance their knowledge constantly using practice. काय करतोय, कधी प्रोजेक्टला सक्सेस भेटेल, आपण लर्न केलाय आणि टीमनी सातत्याने किंवा रेग्युलरली काय करतोय, आपलं नॉलेज जे असेल त्याच्यामध्ये इन्क्लूड करते कॉन्स्टंटली युजिंग द प्रॅक्टिस. कोणत्या प्रॅक्टिस, टेक्निकल रिव्ह्यू घेणार, प्रोजेक्ट रेट्रोस्पेक्टिव्ह पाहणार आणि कस्टमर फोकस ग्रुप पाहणार या वेळी. मग रिव्ह्यू कसं होतंय पहा, रिव्ह्यू शुड बी डन आफ्टर इच इटरेशन. आपण जे काही वर्क करतोय ते करेक्ट आहे नाहीये ते त्याचा रिव्ह्यू काय करणार, स्मॉल जे टास्क बनवले असतील त्याला आपण इटरेशन म्हणतो, त्या इटरेशन नंतर अंडरस्टँड करणार. डेव्हलपर अँड कस्टमर एक्झामायनिंग देअर अझम्पशन्स. डेव्हलपरला कसं पाहिजे आणि कस्टमरला कसं पाहिजे आणि डेव्हलपर कोणत्या वेळी करते, प्रत्येकाचे अझम्पशन अंडरस्टँड झाले पाहिजे. यूज द रिझल्ट ऑफ इच डेव्हलपमेंट सायकल टू लर्न डायरेक्शन ऑफ द नेक्स्ट.
प्रत्येक इटरेशनचा रिझल्ट लर्न केला तरच नेक्स्ट इटरेशन का डायरेक्ट झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय पाहिजे, प्रोडक्ट चेंजेस, नव्याने काही चेंजेस येत असतील सारखे, मोर फंडामेंटल चेंजेस इन अंडरलाइनिंग अझम्पशन, how the product are being developed. Iteration need to be short, small tasks पाहिजे, so that team can learn from small rather the large mistake. Small iteration असतील, तिथेच एखादी मिस्टेक झाली असेल तर लगेच अंडरस्टँड होईल. आणि जर तुम्ही बिग टास्क केला, सगळं कम्प्लीट झाल्यानंतर मिस्टेक अंडरस्टँड झाली, परत सगळं रिपीट टास्क होतोय. म्हणून काय सांगितलंय, इटरेशन नीड टू बी शॉर्ट so that team can learn from small rather than large mistake. टीम स्मॉल गोष्टीतून पटकन लर्न होईल, जे लार्ज मिस्टेक अंडरस्टँड करण्यापेक्षा. ह्या वेळी चालतं आपलं कोणतं, ASD, अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. कोणत्या, स्पेक्युलेट, कोलॅबरेट आणि लर्न. मग स्पेक्युलेट, कोलॅबरेट, लर्न याच्यामध्ये कसं होते पहा, ऍज यू ऑब्झर्व फ्रॉम स्पेक्युलेट, कोलॅबरेट, लर्न लाईफ सायकल. आताच आपण पाहिलं स्पेक्युलेट मध्ये काय होते, कोलॅबरेट मध्ये आणि लर्न मध्ये. मग या 3 फेज काय करतात पहा, ही कधी ऑब्वियस दॅट द 3 phases आर नॉन लिनियर अँड ओव्हरलॅप. ह्या कशा आहेत, नॉन लिनियर आहे आणि ओव्हरलॅप. Who observe the following from adaptive framework. It is difficult to collaborate without learning or to learn without collaborating. काय होतंय, एकमेकावर कशा याचे डिपेंडेंट पहा, कोलॅबरेट अंडरस्टँड झाली तर पहा, इट इज डिफिकल्ट टू कोलॅबरेट. हे डिफिकल्ट आहे कोलॅबरेट करायला, कसं, विदाउट लर्निंग, अंडरस्टँड नसेल तर, किंवा लर्न विदाउट कोलॅबरेटिंग. त्यानंतर इट इज डिफिकल्ट टू स्पेक्युलेट विदाउट लर्निंग. स्पेक्युलेट केल्यानंतर लर्निंग पर्यंत नाही, किंवा टू लर्न विदाउट स्पेक्युलेट. त्यानंतर इट इज डिफिकल्ट टू स्पेक्युलेट विदाउट कोलॅबरेटिंग, किंवा कोलॅबरेट विदाउट स्पेक्युलेटिंग. एकमेकावर डिपेंडन्सी. ह्या वेळी चालतं तुमचं अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. समजलंय? बोला. त्यानंतर जर मेथड आहे स्क्रम म्हणून आहे, ती पण आजायच्या अंडर आहे, स्क्रम टेक्निक. मग आता इन डिटेल्स आहे स्क्रमचं वर्किंग कसं चालतंय. त्यानंतर स्क्रम फ्रेमवर्कची जे रोल्स आहेत ते रोल्स कोणते आहेत आणि त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय, हे आपण या पॉइंट मध्ये पाहणार आहे. पहा आता फर्स्ट, याच्यामध्ये काय केलंय, स्क्रम काय, स्क्रम हा फ्रेमवर्क आहे डेव्हलपिंग अँड सस्टेनिंग द कॉम्प्लेक्स प्रोडक्ट. आता आणखी एक सांगायचंय, आपण आता एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग आधी पाहिलेली, त्यानंतर ASD पाहिलेली, त्यापेक्षाही पॉवरफुल टेक्निक यूज करायची असेल तर ही आहे स्क्रम फ्रेमवर्क म्हणून आहे. स्क्रम फ्रेमवर्क काय करतं, कॉम्प्लेक्स जे प्रोजेक्ट असतील त्यासाठी मोस्ट ऑफ द यूज होत आहे. आता हा कुणी केलेला आहे, ही टेक्निक कुणी आणलेली पहा, केन बेअर आणि जीफ काय स्वित्झर्लंड, ह्या दोघांनी डेव्हलप केली आहे स्क्रम टेक्निक. मग याच्यामध्ये काय केलं जातंय, स्क्रम म्हणजे काय केलंय, स्टँड बिहाइंड द स्क्रम रूल्स, काहीतरी त्यांनी रूल दिलेले आहे स्क्रम टेक्निकचे. आता स्क्रम म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल पाहू. हे एक फ्रेमवर्क आहे. स्क्रम काय आहे, स्क्रम इज अ फ्रेमवर्क आहे with which people can address complex adaptive problem. स्क्रम हे फ्रेमवर्क आहे, त्यात कोणते पीपल आहे असे फाइंड आउट करतात कॉम्प्लेक्स जे प्रॉब्लेम असतील आणि ते अडॅप्ट करतात, while प्रोडक्टिव्हली, त्यानंतर क्रिएटिव्हली डिलिव्हरिंग प्रोडक्ट ऑफ द हायेस्ट पॉसिबल व्हॅल्यू. त्यासाठी हे फ्रेमवर्क वापरलं जातं, कोणतं, स्क्रम. स्क्रम इज अ प्रोसेस ऑफ फ्रेमवर्क दॅट हॅज बीन यूज टू मॅनेज कॉम्प्लेक्स प्रोडक्ट डेव्हलपमेंट. ही कशासाठी झालेली प्रोसेस फ्रेमवर्क, जे तुमचे कॉम्प्लेक्स प्रोडक्ट असतील त्यासाठी. कधी आलेली, अर्ली 1990, 1990 मध्ये. स्क्रम इज नॉट प्रोसेस किंवा टेक्निक बिल्ड द प्रोडक्ट. स्क्रम ही प्रोसेस किंवा एक टेक्निक नाही, एक फ्रेमवर्क म्हणून कन्सिडर केलं जातं. रॅदर इट इज अ फ्रेमवर्क within which you can employ various process and technique. Scrum makes clear the relatively efficiency of your product management development practices so that you can improve. स्क्रम कधी प्रॉपर होत आहे,
तुमचं प्रोडक्टचं मॅनेजमेंट असेल किंवा डेव्हलपमेंटची प्रॅक्टिसेस असेल तेव्हा आपण वापरू शकतोय. का तर स्टार्टिंगला सांगतं ही कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट साठी वापरली जाते स्क्रम टेक्निक. मग स्क्रम इज कन्सिस्ट ऑफ काय, स्क्रम टीम देअर असोसिएट रोल्स. स्क्रम काय करते, काय काय येतं याच्यामध्ये पहा. स्क्रम टीम वेगवेगळे रोल्स प्रत्येकाला असोसिएट करते. त्याचे इव्हेंट्स असतात, आर्टिफॅक्ट्स असतात आणि काही रूल्स अँड रेग्युलेशन ठरवून दिलेले असतात. कशामध्ये, स्क्रम फ्रेमवर्क मध्ये. कोणते, असोसिएट रोल्स, इव्हेंट्स, आर्टिफॅक्ट्स आणि रूल्स. Each component within a framework serve specific purpose is essential to Scrum's success and uses. Rule of Scrum behind together the events, roles, artifacts governing the relationship and interaction between them. The rule of Scrums are described throughout these tutorial. आता आपण याच्यामध्ये पाहतोय काय पहा. स्क्रम प्रोसेस फ्रेमवर्क कसे आधी डायग्रामॅटिकली पहा. काय करतो याच्यामध्ये, टास्क स्टार्ट केलेला आहे. काय केलाय, स्प्रिंट काय दिलंय सपोज, त्यासाठी 1 वीक 2 वीक लागतोय. रिपीटेटिव्ह कधी 1 डे मध्ये पण होईल, कधी 2 डे मध्ये, 3 वे, असं 1 to 2 वीक्स पर्यंत, 2 वीक्स टू 1 मंथ पर्यंत असं तो स्प्रिंट मध्ये जातोय. मग आता हे जे जात असेल, सपोज आपल्याला 2 वीक मध्ये जात असेल तर काय करायचं, डेली स्क्रम मीटिंग घ्यायची. जे काही टीम स्क्रम टीमच्या अंडर असतील त्याच्यामध्ये काय करायचं, डेली मीटिंग घ्यायची. त्यानंतर काय करतोय, या स्प्रिंट रिव्ह्यू, आपण जे काय बनवलेलं असतं त्याचा रिव्ह्यू घेतोय. त्यानंतर स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव्ह पाहतोय. प्रोडक्ट बॅकलॉग, काही काय करतोय, प्रायोरिटीनुसार प्रोडक्टचे फीचर्स नव्याने परत प्रोडक्ट आपण डेव्हलप केले आणि परत काही चेंजेस होऊन आला असेल तर प्रोडक्ट बॅकलॉग त्याच्यामध्ये काय करतोय, प्रायोरिटीचा प्रोडक्ट फीचर्स. मग काय करतोय, स्प्रिंट काय करतोय, शॉर्ट मध्ये एस दिलाय, स्क्रम यालाच म्हणतोय स्क्रम बॅकलॉग मध्ये काय करतोय, स्प्रिंग प्लॅनिंग अँड मीटिंग. त्याचं प्रोडक्ट फीचर्स असाइन टू स्प्रिंट, वेगवेगळे फीचर्स काय असतील प्रोडक्टचे ते असाइन करतोय स्प्रिंटला. परत इथं येतोय किती वेळी लागतोय आणि मग काय होतं आपला रिलीज वर्किंग प्रोडक्ट इन्क्रीमेंट. पहिल्या फेज मध्ये ह्या वेळी झाले, नवीन काय आलं तर सेकंड इन्क्रीमेंट, थर्ड इन्क्रीमेंट, जसं आपण इन्क्रीमेंट मॉडेल मध्ये पाहिलं होतं. म्हणजे स्टार्टिंग कुठे होतं आपलं, प्रोडक्ट फीचर असाइन टू स्प्रिंट बॅकलॉग. मग इथं आलोय डेली टास्क करतोय, डेली स्क्रम मीटिंग घेतोय. प्रॉपर असेल इथं वर्किंग झालं असेल तर रिलीज करा, त्याचा रिव्ह्यू घ्या, रेट्रोस्पेक्टिव्ह पहा, बॅकलॉग पहा, प्रायोरिटी आणि फीचर्स पहा. ह्या वेळी सायकल फॉर्मॅट मध्ये वर्क होतंय. कोणती टेक्निक, स्क्रम फ्रेमवर्कची पहा. मग स्क्रम प्रिस्क्राइब द इव्हेंट आर यूज टू क्रिएट रेग्युलॅरिटी. याच्यामध्ये काय पाहिजे, रेग्युलॅरिटी. ऑल इव्हेंट आर टाइम बॉक्स इव्हेंट. प्रत्येक इव्हेंटला 1 डे 2 डे 1 वीक 2 वीक असा टाइम स्लॉट ठरवून दिलेला असतो. त्यानंतर सच दॅट एव्हरी इव्हेंट हॅज मॅक्सिमम ड्युरेशन. मॅक्सिमम ड्युरेशन किती पहा, इव्हेंट आर डिस्क्राइब मोर एलॉबरेटिव्ह इन द सबसिक्वेंटच्या. सबसिक्वेंट्स मध्ये किती पहा, 2 वीक्स टू 1 मंथ यामध्ये ड्युरेशन पाहिजे. मग तुम्ही 2 वीक घ्या, 3 वीक घ्या, 1 मंथ घ्या, याच्यामध्ये इव्हेंटला ड्युरेशन दिलं जातं. पहिला आपला आता स्प्रिंट पहा. स्प्रिंट काय, स्प्रिंट काय, स्प्रिंट द हार्ट ऑफ स्क्रम इज अ स्प्रिंट. एकदम ही टेक्निक फॉलो म्हणजे या स्लॉट मधून गेल्यावरच आपण नेक्स्ट टास्क करू शकतोय. असं एकदम याची कलेक्टिव्हली कोणती आहे, स्क्रमची टेक्निक. स्क्रमचा पॉइंट आहे स्प्रिंट म्हणून. याच्यामध्ये काय होते पहा, टाइम बॉक्स ऑफ 2 वीक्स और 1 मंथ. याच्यामध्ये स्प्रिंटला टाइम किती दिलेला आहे, प्रत्येक याला टाइम दिलेला आहे स्लॉट ठरवून. याला 2 वीक किंवा जास्तीत जास्त 1 मंथ म्हणजे 2 वीक किंवा 1 महिन्यापर्यंत ड्युरेशन असतं. विच इज पोटेन्शियली रिलीज प्रोडक्ट इन्क्रीमेंट इज क्रिएटेड. A new sprint started immediately after the conclusion of previous sprint. काय करतोय, स्प्रिंट पहिला स्लॉट कंप्लीट झाला सपोज 2 वीक मध्ये, तर लगेच त्याचं कन्क्लुजन काढून नवीन काही चेंजेस येत असतील ते ऍड करायचे असतील तर लगेच स्प्रिंट सेकंड स्टार्ट होतो. मग स्प्रिंट कन्सिस्ट ऑफ मग कसं होतं, स्प्रिंटचं प्लॅनिंग काय, डेली स्क्रम, डेव्हलपमेंट वर्क, स्प्रिंट रिव्ह्यू आणि स्प्रिंट
रेट्रोस्पेक्टिव्ह. पहा डायग्राम मध्येच पाहिलेलं स्प्रिंट इथून चालू झालंय. सपोज 2 वीक्स मध्ये कम्प्लीट झालंय. 2 वीक्स मध्ये आता 1 वीक मध्ये 7 डेज. प्रत्येक डे ला काय करताय, डेली स्क्रमची मीटिंग घेतोय. इथं प्रॉपरली असं तर काय होतं, रिलीज करतोय वर्किंग प्रोडक्ट आणि त्यानंतर याचं कन्क्लुजन काढून सेकंड इन्क्रीमेंट स्प्रिंटचे चालू करतोय. त्यावेळेस काय करतोय, स्प्रिंटचा प्रिव्हियसचा रिव्ह्यू घेतोय, रेट्रोस्पेक्टिव्ह पाहतोय, प्रोडक्टचा बॅकलॉग पाहतोय आणि स्प्रिंट बॅकलॉग काय कशाला देतोय, प्रोडक्ट फीचर्स आणि असाइन स्प्रिंटला. या वेळी मग काय करतोय, स्प्रिंट प्लॅनिंग, डेली स्क्रम, डेव्हलपमेंट वर्क, स्प्रिंट रिव्ह्यू आणि स्प्रिंट रेट्रोस्पेक्टिव्ह. मग स्प्रिंट प्लॅनिंग काय करताय, द वर्क टू बी परफॉर्म इन द स्प्रिंट प्लॅनिंग कोलॅबरेटिव्हली बाय द स्क्रम टीम. कसं करतोय प्लॅनिंग, कोलॅबरेटिव्हली ऑल जी स्क्रमची टीम असेल ती. मग याच्यामध्ये काय करतोय, डेली स्क्रम मीटिंग घ्यायची. आता सपोज 1 महिना चालला, आता डेली मीटिंग घ्यायची. मग तिचा पर टाइम स्लॉट ठरवून दिलाय. किती मिनिटची घ्यायची, 15 मिनिट्स. 50 मिनिट्सच्या वरती ती जी डेली मीटिंग होणार आहे ती जायला नकोय. डेली स्क्रम मीटिंग 50 मिनिट टाइम बॉक्स इव्हेंट, स्क्रम टीम टू बी सिंक्रोनाइज ऍक्टिव्हिटी अँड क्रिएट द प्लॅन ऑफ दॅट डे. जी 15 मिनिट घेतली असेल त्यातूनच एक पॉवरफुल कन्क्लुजन निघलं पाहिजे आणि त्यानुसार त्या डेचं प्लॅन झालं पाहिजे. त्यानंतर स्प्रिंट रिव्ह्यू काय करतोय, जो स्प्रिंट रिव्ह्यूचं काम काय, हेल्ड ऍट द एंड ऑफ स्प्रिंट, इन्स्पेक्ट द इन्क्रीमेंट, मेक चेंजेस टू द प्रोडक्ट बॅकलॉग इफ नीडेड. Sprint retrospective occur after the sprint review prior to the next sprint. स्प्रिंट रिव्ह्यूचं काय काम आहे, प्रायोरिटी नेक्स्ट स्प्रिंटला देताना जे प्लॅन असेल, प्रिव्हियस मध्ये काही रॉंग झालं असेल ती इथं अपडेट करून घेणे. इन दिस मीटिंग काय करतोय, स्क्रम टीम इज टू बी इन्स्पेक्ट इट सेल्फ, क्रिएट द प्लॅन, इम्प्रुव्हमेंट अँड एनहान्स ड्युरिंग द सबसिक्वेंट स्प्रिंट. इन शॉर्ट कन्क्लुजन काय पाहतं स्क्रमचं. आता हे जे आता आपण डायग्रामॅटिकली पाहिलंय, बाकी वे टेक्निक मेथडॉलॉजी थोड्या वेगळ्या होत्या, ही थोडी वेगळी आहे, त्यामुळे अंडरस्टँड करायला थोडस कठीण जाईल. मग काय करतोय, स्प्रिंट डेली मीटिंग घेणं, रिलीज करणं, त्यानंतर नेक्स्ट इन्क्रीमेंट येताना त्याचा रिव्ह्यू पाहणं, रेट्रोस्पेक्टिव्ह, बॅकलॉग, प्रायोरिटीज, प्रोडक्ट फीचर्स, स्प्रिंट बॅकलॉग, स्प्रिंट प्लॅनिंग अँड मीटिंग अँड प्रोडक्ट फीचर्स अँड असाइन. यांचं कन्क्लुजन काय स्क्रमचं. स्क्रम आता पहिल्यांदाच पाहतोय, स्क्रम इज अ प्रोसेस फ्रेमवर्क आहे. प्रोसेस फ्रेमवर्क आहे, त्यांनी डिफाईन केलंय स्वतःचे रूल्स, इव्हेंट, रोल्स. आणि यांनी काय होतंय, आपलं रेग्युलॅरिटी चेक करतोय, रेग्युलरली मीटिंग घेते, त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी चेक करतोय. इट कॅन बी ऍडप्ट टू एनी ऑर्गनायझेशन. ही टेक्निक काय ऍडप्ट करते, कोणत्या एनी ऑर्गनायझेशन मध्ये, बेस्ड ऑन नीड्स, प्रोव्हाइड द बेसिक स्क्रम रूल्स. काय असतात याच्यामध्ये, इट कॅन बी ऍडप्ट टू एनी ऑर्गनायझेशन बेस्ड ऑन कसं, नीड्स, प्रोव्हाइडेड बेसिक स्क्रम रूल्स. आता स्क्रम रूल्स कोणते आहेत पहा. स्क्रम रूल 3 आहेत, प्रोडक्ट ओनर, स्क्रम मास्टर आणि डेव्हलपमेंट टीम. कोणते, प्रोडक्ट ओनर, स्क्रम मास्टर आणि डेव्हलपमेंट टीम. आता स्क्रम रूल्स पाहू. प्रोडक्ट ओनर काय, इज रिस्पॉन्सिबल फॉर द व्हिजन ऑफ प्रोडक्ट. जो प्रोडक्टचा ओनर असेल हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, व्हिजन ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्टला व्हिजन काय, गॅदरिंग अँड द प्रायोरिटिंग ऑफ द रिक्वायरमेंट. त्याचं आणखी एक काम काय आहे, सगळं काय करणे, रिक्वायरमेंट गॅदर करणे आणि कोणती रिक्वायरमेंट कधी कोणत्या वेळी फ्लो न्यायचं त्याची प्रायोरिटी ठरवणे. कंट्रोल द बजेट्स अँड ROI. काय करायचंय, सगळ्या बजेटचा कंट्रोल करतोय. स्क्रम मास्टरचं काम काय आहे, घेते ना मी एवढंच पॉइंट आहे, एवढा पॉइंट कव्हर करायचा आहे. हा, स्क्रम मास्टर काय करतोय, स्क्रम मास्टर क्लीन्स आउट प्रॉब्लेम. स्क्रम मास्टर काय करतोय, क्लीन्स आउट प्रॉब्लेम, take responsibility that the rules of Scrum are kept and he as well as coaches the team. Team of Scrum is a self-organized unity.
रिस्पॉन्सिबल फॉर काय क्रिएशन अँड द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. मग आता फर्स्ट आहे तुमचा रोज कोणता प्रोडक्ट ओनर, स्क्रम मास्टर आणि डेव्हलपमेंट टीम. फर्स्ट पाहू आता प्रोडक्ट ओनर. ही काय वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. सक्सेस ऑफ स्क्रम इज द रोल ऑफ प्रोडक्ट ओनर. आता काय स्क्रम काय प्रोजेक्टला अप्लाय करतो ही फ्रेमवर्क. मग आता प्रोजेक्टचा सक्सेस भेटण्यासाठी प्रोडक्ट ओनर हे काय करतोय इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. मग याच्यामध्ये काय करतोय हु सर काय करतोय इंटरफेस बिटवीन कोणामधला इंटरफेस आहे टीम अँड अदर इनऑल पार्टीज. जी तुमची टीम असन आणि अदर जे इनऑल असतील पार्टीज म्हणजे अदर स्टेक होल्डर्स. इट कॅन बी सेड दॅट कंपनीज दॅट यूज द स्क्रम task and responsibility of particular product owner are never the same, starting with the choice of persons provided with the proper and necessary skills, make them take specific trainings, responsibility. हे कशामध्ये येतात प्रोडक्ट ओनर मध्ये. म्हणजे इन शॉर्ट मध्ये काय पहा जे मोस्ट कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट असतील त्याच्यामध्ये काय करतो ही प्रोसिजर फॉलो केली जाते कोणती स्क्रमची. मग पीओचं काम काय पहा तुमचा पीओच म्हणजे काय इन शॉर्ट प्रोडक्ट ओनर काय फाईट ऑन द बोथ साइड्स वेअर द टीम कॅन वर्क सर्टन फ्रॅक्शन ऑफ टाइम आणि प्रोटेक्ट बाय द स्क्रम मास्टर. याचं काम काय आपली जी टीम असेल ती सर्टन फ्रॅक्शन म्हणजे जो टाइम स्लॉट दिलेला असेल प्रत्येकाच्या वर्कसाठी तो वर्क होतोय का नाही प्रॉपर. आणि दुसरं काय जो स्क्रम मास्टर असेल त्याला जे इनपुट कॅरी करणार आहे ते काय जाते प्रॉपरली जाते नाही. दोन्हींच्या मध्ये इंटरफेस थ्रू काम करण्याचं काम कोण करते पीओ तुमचा प्रोडक्ट ओनर. प्रोडक्ट ओनर ऑफ्टन नीड टू बी डीलिंग विथ मार्केटिंग. प्रोडक्ट ओनर काय करते मार्केटिंग मॅनेजमेंट कस्टमर इन ऑर्डर टू एबल टू प्रेझेंट द सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट. त्याच्या ट्वीट काय प्रिसिजली टू द टीम म्हणजेच काय सर्टन टाइम स्लॉटचा जो क्रायटेरिया असेल त्या वेळी ह्या वेळी होतोय तुमचा वर्क पीओ. इन शॉर्ट काय हा काय इम्पॉर्टंट थिंग आहे सक्सेस ऑफ स्क्रम कशामध्ये इज द रोल ऑफ प्रोडक्ट ओनर. आणि कशामधला इंटरफेस आहे तुमचा टीम अँड अदर इनऑल पार्टीज म्हणजे टीम अँड अदर स्टेक होल्डर्स. ह्या वेळी सेकंड आहे तुमच्या आता स्क्रम मास्टर. स्क्रम मास्टर काय पहा द मोस्ट ऑब्वियस डिफरन्स बिटवीन टीम लीडर अँड स्क्रम मास्टर काय करते इज रिप्रेझेंटेड बाय द नेम इटसेल्फ whereas one is leading team and set of tasks. आता स्क्रम मास्टर मध्ये काय चालतंय तुम्ही जे आपल्याला प्रोडक्ट ओनर कडून जे काय भेटलेलं इनपुट ते याच्यामध्ये कॅरी होत आहे. मग याच्यामध्ये काय करतात सेट ऑफ टास्क येतात ते. मग याच्यामध्ये काय करतात ऑब्झर्विंग दॅट टीम ती टीम ऑब्झर्व करतेय त्यांना रिअलाइज होत आहे कोणते इनपुट आलेले आहे त्यानंतर काय कॅरी करायचंय. स्क्रम मास्टर काय करताय कोणामध्ये आहे असं बिटवीन इंटरफेस रोल किंवा काय करतोय डज नॉट इंटरफेअर इन टू डिसिजन ऑफ द टीम रिगार्डिंग बेसिकली द डेव्हलपमेंट. कोणताही काय करत नाही इंटरफेरन्स करत नाहीये. ह्यावेळी चालतंय तुमचा स्क्रम मास्टर. आणि लास्ट आहे तुमचा आता स्क्रम डेव्हलपमेंट टीम. थर्ड आहे फर्स्ट आहे प्रोडक्ट ओनर त्यानंतर स्क्रम मास्टर आणि थर्ड आहे तुमचा स्क्रम डेव्हलपमेंट टीम. याच्यामध्ये पहा ही काय डिफरंट फ्रॉम द अदर मेथड्स. स्क्रम टीम काय करते इज नॉट जस्ट एक्झिक्यूट दॅट द रिसीव इट टास्क फ्रॉम द प्रोजेक्ट लीडर. ही काय करते डिसाइड सेल्फ डिपेंडंट विच रिक्वायरमेंट युजर स्टोरी कोणाकडून भेटलेला आपल्याला वन एस्प्रिंट कोण कन्स्ट्रक्ट द टास्क आणि इज रिस्पॉन्सिबल फॉर द परमिटेशन ऑफ टू दोज. फास्ट आपण काय करतोय स्क्रम प्रोडक्ट कोण जे डिसिजन कॅरी होतात स्क्रम मास्टरला भेटतात आणि तिथून जे इनपुट कॅरी होते रिपीटिव्ह लाईफ सायकलला म्हणजे ऍक्च्युअल डेव्हलपमेंट ही चालते तुमची स्क्रम डेव्हलपमेंट ह्या फेज मध्ये. ह्या वेळी त्याचे रोल्स आहेत 3 कोणते स्क्रम प्रोडक्ट ओनर स्क्रम मास्टर आणि स्क्रम टीम. अशी टेक्निक आहे तुमची कोणती स्क्रम फ्रेमवर्क म्हणून.
आपण आज दोन पाहिले, ASD आणि ASD सोपी आहे, स्क्रम थोडी डिफिकल्ट आहे. याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज राहिलेले आहेत, ते आपण नंतरच्या लेक्चरला पाहू.